जर तुम्ही चिऱ्यामध्ये घर बांधकाम करणार असाल, तर जर तुमचा चिरा मजबूत असेल तरच तुमच्या घराचं काम आहे ते मजबूत होणार आहे. तर हा जो मजबूत चिरा आहे तो कसा ओळखायचा आणि त्याचबरोबर खराब चिरा आहे तो कसा ओळखायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे चिरा. तर हा चिरा येथून कुठून? तर हा जो चिरा आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड अशा जिल्ह्यांमध्ये हे कोकण किनारपट्टी आहे, ते चिऱ्याच्या खणी आहेत. तर यामध्ये असं समजलं जातं की रत्नागिरीचा चिरा आहे तो उत्तम दर्जाचा आहे. तर यामध्ये रत्नागिरीमध्ये पूर्ण रत्नागिरीमध्ये बरीचशीच गावं आहेत. त्या गावांमध्ये एका एका गावामध्ये काही ठिकाणी 7-8 खणी आहेत, 5 खणी आहेत. तर आता आपण आणि असं असं म्हणू शकत नाही की आपण पूर्ण रत्नागिरीमध्ये चांगला चिरा आहे. कारण कसं आहे की एका गावामध्ये समजा 5 खणी आहेत चिरेच्या, तर त्यामध्ये प्रत्येक खणीमध्ये वेगवेगळी लेवल असते. काही खणी असतात त्या टॉप लेवलला असतात, काही असतात त्या मिडल लेवल असतात, काही बॉटम लेवल असतात. तर यामध्ये असं समजलं जातं की खायचा जो चिरा असतो तो ठिसूळ असतो, थोडा वीक पण असतो. आणि या उलट काही काही ठिकाणी असं पण आहे की जर समजा चिऱ्याची जी जमीन आहे खणीची ती जर चांगली लागली तर 15-15, 16व्या थरापर्यंत सुद्धा चिरा आहे तो चांगला लागतो. आणि या उलट असं पण समजलं जातं की वरच्या थराचा जो कडकीचा चिरा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पहिल्या 5 ते 6 थरापर्यंत जो चिरा आहे तो मजबूतच असतो, म्हणजे कठीण असतो. पण आम्ही असं पण बघितलेलं आहे, कारण महाराष्ट्रामधल्या पूर्ण ज्या खणी आहेत त्या आम्ही फिरलेलो पण आहे आणि त्या प्रत्येक खणीतलं मटेरियल पण आम्ही आमच्या साईटवरती यूज केलेलं आहे. म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडचा चिरा आम्ही यूज केलेला आहे. त्यामध्ये कसं बघितलेलं आहे की वरच्या थरामधलं जरी असलं तरी त्यामध्ये होले वगैरे सुद्धा असतात त्या जास्त असतात. आणि काही काही ठिकाणी असं पण होतं की पूर्ण टोटली खणच खराब लागते. म्हणजे हे जमिनीवर डिपेंड आहे. हां, म्हणजे जास्तीत जास्त असं पण आहे की 5व्या थर ते 10व्या थरापर्यंत जो चिरा आहे तो चांगला येतो आपल्याला. म्हणजे पण जर जमीनच खराब असली तर चिराचा जो आहे तो सुद्धा आपल्याला खराब लागतो. आता या इमेजमध्ये बघू शकता 7व्या थरावरती हे असं व्हाईट कलरचं खराब लागलेला आहे चिरा. म्हणजे हे डिपेंड करतं की जमीन कशी आहे. आणि यामध्ये असं आहे की जर समजा आज मी या खणीवरती चिऱ्याचं मटेरियल आहे गाडी लोडिंग करून घेतली, तर असं असं आपण गॅरंटी नाही की 5 ते 6 दिवसानंतर याच खणीमध्ये चांगल्या क्वालिटीचं मटेरियल निघेल. कारण ज्यावेळी चांगल्या क्वालिटीचं मटेरियल लागलं त्यावेळी या खणीवरती डिमांड जास्त वाढते चिऱ्याची. कारण ट्रान्सपोर्टवाले जे आहेत ना चांगल्या क्वालिटीचं मटेरियल गाडीमध्ये भरून न्यायचा विचार करत असतात. मग यामध्ये कसं होतं की हा चांगलं लागलेलं मटेरियल आहे ते संपलं, तर मग ही खण आहे ती खाली खाली गेल्यानंतर परत चिरा आहे तो मऊ लागतो. आणि ज्या खणीवरती सुरुवातीला वरती समजा समजा मोठे होल वगैरे असणारा चिरा असला तर खाली खाली गेल्यानंतर चांगल्या क्वालिटीचा चिरा पण लागतो, म्हणजे साधारण 7व्या 10व्या थरापर्यंत. तर असं पण होतं. आणि आम्ही असं पण बघितलेलं आहे, समजा या चांगल्या क्वालिटीचा हा चिरा आहे, ही खण आहे, समजा हा 10,000 स्क्वेअर फीटची खण आहे, त्यामध्ये 5,000 स्क्वेअर फीटमध्ये चांगल्या क्वालिटीचा चिरा येतो. काही काही ठिकाणी 5,000 म्हणजे एका थराचंच सांगतोय मी तुम्हाला कटिंग. आणि 5,000 स्क्वेअर फीटमध्ये खराब पण चिरा लागतो. म्हणजे व्हाईट कलरचा जे पट्टे वगैरे असतात त्याला जे होल आहे जे मोठे मोठे असतात, मग अशा टाईपमध्ये पण चिरा लागतो. सो त्यासाठी काय करावं लागतं की खण आहे ती चांगली खण बघूनच तिथे गाडी लोडिंगसाठी लावावी लागते. नाहीतर मग त्यामध्ये पण साईटवरती तिथं खणीमध्ये कसं असतं की जर समजा तुमचं कटिंग चालू असेल तर कटिंग पण एकाच बाजूला चालू आणि लगेच लोडिंग पण चालू असतं. मग त्या केसमध्ये समजा आता आपण लोडिंग करत करत समजा एका गाडीमध्ये समजा 900 चिरा आहे तर 450 चिरा गाडीमध्ये बसला आणि 450 चिरामध्ये आता पुढे खराब चिरा झालेला आहे कटिंग, तर तो सुद्धा लोडिंग करून घ्यावा लागतो. कारण तिथले खण मालक काय म्हणतात की हा आमचा खराब चिरा कोण घेणार. मग त्यासाठी स्टार्टिंगला खण जी आहे ती चांगली बघूनच गाडी लोडिंगसाठी लावावी लागते. हा एक मेन पॉईंट आहे. आणि त्यामध्ये कसं असतं की ज्यावेळी चांगली खण असेल तर तिथे डिमांड जास्त असते, त्यामुळे वेटिंग जास्त असतं. मग या केसमध्ये कसं होतं की जे ट्रान्सपोर्टवाले आहेत त्यांना ट्रक आहे ते 2-2 दिवस वेटिंगला लावून थांबावं लागतं नंबरला. त्यावेळी ती खण आहे चिरा आहे तो लोडिंग करून मिळतो, कारण वेटिंगच जास्त असतं. आणि त्यामुळे कसं होतं की त्यांचं 2 दिवस समजा वेटिंगमध्ये गेलं त्यामुळे चिऱ्याची प्राईस वाढते आणि जे खण मालक आहेत त्यांचं सुद्धा रेट वाढतो, कारण मटेरियल चांगलं लागलं तर. आणि या उलट समजा लो क्वालिटीचा जिथं चिरा असतो तिथे काय नाही, तिथं डायरेक्ट गाडी जाते लगेच लोडिंग करून आपल्याला मिळू शकते. पण तो चिरा आहे तो लो क्वालिटीचा असतो. पण तुम्ही घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्या. जर समजा तुम्ही रत्नागिरी किंवा रायगडला तर कमी प्रमाणातच खणी आहेत, पण सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरीमध्ये हे जिल्हे सोडून जर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही चिरा परचेस करत असाल तर त्या केसमध्ये चांगल्या क्वालिटीचाच घ्या. कारण तुम्ही जो चिरा घेणार आहे त्यामध्ये चिऱ्याची कॉस्ट तर सेमच आहे, पण यामध्ये ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, गव्हर्नमेंट टॅक्सेस, लोडिंग अनलोडिंग चार्जेस वगैरे जे आहेत ते लो क्वालिटीचा चिरा आणि हाय क्वालिटी चिराला रेट आहेत ते सेमच लागणार आहेत.
पण जर समजा तुम्ही लो क्वालिटीचा सुरुवातीला पैशाचा विचार करून समजा साध्या क्वालिटीचा चिरा तुम्ही खणीवरून त्या ट्रान्सपोर्टवाल्याला सांगितलं की घेऊन या, तर यामध्ये होणार काय तुमचं की ज्यावेळी साईटवरती काम करत असताना तुमचा चिऱ्याचे कॉर्नर वगैरे जे आहेत ते फुटणार जास्त, म्हणजे वेस्टेज जास्त निघणार. कारण एक चिरा जो आहे तो जवळपास 6 ते 7 वेळा आदळआपट होते. म्हणजे समजा गाडीमध्ये असं हे लोडिंग करत असताना 2 वेळा गाडीतल्या गाडीत आदळतो, परत अनलोडिंग करते वेळी 2 वेळा, परत जिथं साईटवरती आपल्याला स्टॉक करून ठेवायचं आहे तिथे परत आदळतो, परत त्याच्यानंतर हे असं काम करत असताना तिथं परत आदळतो. म्हणजे हे कसं आहे, आणि परत गौंडी काम ज्यावेळी तिथं जवळ गौंड्याच्या जवळ ज्यावेळी जातो तिथं परत म्हणजे आदळतो. मग त्यामध्ये कसं होतं की तुमच्या चिऱ्याचे जे आहेत ते कॉर्नर वगैरे जास्त फुटतात. मग समजा जास्त मोठ्या प्रमाणात फुटले तर ते नंतर मॅच करताना पण प्रॉब्लेम येतो, म्हणजे फिनिशिंग आपल्याला प्रॉपर मिळत नाही. तर या केसमुळे, आणि जर समजा तो असा फुटणार पण असेल त्यामध्ये वेस्टेज पण तुमचं जास्त निघतं. मग वेस्टेज जर समजा तुमचं जास्त निघलं तर तुमचा स्वस्त चिरा तुम्हाला महाग पडणार आहे. या उलट जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा चिरा घेतला तर तुमचं वेस्टेज पण कमी पडेल आणि त्याचबरोबर तुमचं कामाचं फिनिशिंग पण चांगलं मिळेल आणि काम पण मजबूत होईल. सो त्यासाठी चांगल्या क्वालिटीचा चिरा तुम्ही यूज करा. तर हा जो चांगल्या क्वालिटीचा चिरा आपण कसा ओळखू शकतो, तर त्यामध्ये कसं आहे की होलं वगैरे जी असतात ती लहान असली पाहिजेत किंवा कमी प्रमाणात अगदी असली पाहिजेत, किंवा नसली तरी काही काही असे पण खण लागतात की होलं फारच कमी असतात. त्याचं फिनिशिंग चांगलं असलं पाहिजे. कॅव्हिटीचं वगैरे जे आहेत ती त्याला नसली पाहिजेत, क्रॅक्स वगैरे गेलेले नसले पाहिजेत, कॉर्नर वगैरे आहेत ते चांगल्या प्रकारचे असले पाहिजेत, आणि चिरा जो आहे तो अगदी मजबूत टाईपचा, म्हणजे तो आपल्याला ओळखू शकतो आपण. कारण लो क्वालिटी आणि चांगली क्वालिटी, तर त्यामध्ये हे जे तुम्ही जर हे केलं की हे कॅव्हिटीज म्हणा किंवा क्रॅक्स वगैरे म्हणा किंवा छोटे होल वगैरे असलेलं जर असा चिरा जर असेल आणि जर मजबूत जर हे असेल तर तो चिरा तुम्हाला चांगला मिळाला असं समजू शकता तुम्ही. जर तुम्हाला आमच्याकडून चिरा सप्लाय करून हवा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता. आणि चिऱ्याचा रेट आहे तो कशा टाईपमध्ये फिक्स होतो या रिलेटेड सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की वॉच करा. धन्यवाद.